नमस्कार. बाजीगर ढाबळीचा राजा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण अशा बाजीगराच्या लॉफ्टवरती आलो आहोत ज्यांच्या नावाची रिंग ज्या पक्षाच्या पायात आहे त्या पक्षाची किंमत वाढते, असे गणेश शेठ वायकर. नमस्ते बाबा. नमस्ते बाबाला की. मला सांगा, तुम्हाला हा नाद कधीपासून आहे पक्षाचा? ना 97 ते 98 साली लागलेला आहे. बरं. शाळेत असल्यापासून आहे. बरं. आणि सुरुवातीला कुठले पक्षी होते तुमच्याकडे? त्यावेळेस आपले कसे दैयर जोगे वगैरे होते, साधे पक्षी. साधे पक्षी होते सगळे. बरं. हे सध्या तुमचा व्यवसाय काय आहे? आपला तसं व्यवसाय हॉटेल व्यवसाय आहे. बरं. हे नामांकित आहे शिवराज हॉटेलच्या नावाने. बरं. आणि त्याच्यात किती ब्रँचेस आहेत आपल्या? आपले 3 ब्रँचेस आहेत. अच्छा. आणि ते कुठे लोकेशन? वडगाव मावळ. आणि इथं जे पक्षी आहेत आपले ते किती वर्षापासून आहेत? इथं पक्षी आमचे साधारण ते 7 ते 8 वर्षापासून आहेत. बरं. आणि हे लोकेशन काय आहे आपलं? लोकेशन आपलं एकविरादेवीपासून पुढं 2 किलोमीटर वाकसाई म्हणून गाव आहे, बरं. तिथे. आणि इथलं कोण बघतं नियोजन हे कसं? आमचे मित्र निलेश भाऊ खंडागळे सर्वस्व हेच बघतात, पक्ष्यांचं नियोजन सर्व हे करतात. बरं. इथं आपलं सगळं पक्ष्यांचं ब्रीडिंग वगैरे? सगळं ब्रीडिंग वगैरे इथूनच होतं सर्व आमचं. बरं. म्हणजे ओल्ड पक्षी आहेत आपले जुन्या लाईनचे, कापूस वगैरे बरं. सगळं ब्रीडिंग आम्ही इथंच करतो. फक्त आमची सध्या हवा वगैरे बंद आहे पक्ष्यांची. बरं. आता ही जी आम्ही सिस्टीम बघितली, जी फॉरेनला जी सिस्टीम असते ढाबायची, तर हे तशा पद्धतीची सिस्टीम मला वाटते. हां हां. तर मला सांगा की एवढं सगळं इन्व्हेस्ट फक्त ढाबळीचं मला सांगा, पक्षी राहते तर कितीपर्यंत साधारण किती इन्व्हेस्टमेंट केलेली? तसं साधारण आमचे इथे 7-8-10 लाख रुपये खर्च आलेला आहे. फक्त लॉफ्ट वगैरे बनवले सर्व. हां पक्ष्यांचे ते वेगळे. हां. बरं. सुरुवातीला काय करू की हे कसं बनवलंय ते सिस्टीम आम्हाला बघूयात आपण आधी. ठीक आतमध्ये. चालतंय या. मला फक्त जोड्यांच्या कप्प्यांची सिस्टीम दाखवा, किती बाय किती कप्पा आहे? आता हा जो आमचा कप्पा जो आहे ना, हा 2.5 बाय 2.5 आहे. म्हणजे असा 2.5 आहे आणि असा पण 2.5 आहे आणि असा 1.5 फूट आहे. अच्छा. हां. याच्यामध्ये खाली आम्ही 3 इंच जागा, म्हणजे त्यांचा जो शिटावडा वगैरे असतो ना, तो याच्यामध्ये पडतो. आणि हे साधारण हा जो पडलेला शिटावडा हा एक साधारण 2 महिन्यानंतर क्लिअर केला जातो. तोपर्यंत पक्ष्यांना पण काय प्रॉब्लेम होत नाही. आणि आतमध्ये जो आहे ना ड्रिंकर, हा 3 लिटरचा ड्रिंकर बसतो आतमध्ये. साधारण तो 3 लिटरचा ड्रिंकर आहे. म्हणजे साधारण 3 दिवस तरी पक्ष्यांना पाण्याचे काही नियोजन एका जागी होतं सर्व. आणि याच्यामध्ये धान्य आपण? त्याच्यामध्ये धान्य 2 दिवसांनी टॉपअप करायचं. हे दोन कशाचे? हे ग्रीडचं भांडं आहे आणि एक मातीसाठी. अच्छा. एका ह्याच्यात ग्रीड, एका ह्याच्यात माती, आणि हे धान्य ही माती आपण घरी बनवतो? घरी बनवतो. विटांची वगैरे जे असतं. विटा वगैरे टाकून. आणि हे ह्याची सिस्टम ओढलं बाहेर की हां. निघून जाते. आता ही पॅक करायचं खालचा करा. साफ करताना हा फक्त ट्रे काढायचा आणि साफ करायचा. म्हणजे काय आपल्याला कसं लागतं की जोड्या असेल तर 3 दिवस 4 दिवसांनी क्लिअर करायला लागतं. हे साधारण आम्ही 2 महिन्यानंतर क्लिअर करतो. तोपर्यंत काय होतं, पक्ष्यांना काही अडचण नाही त्याच्यापासून. हे पूर्ण एक झोळ ज्यावेळेस बच्चांचा उतरतो खाली त्यावेळेस क्लिअर केलं जातं. हे आपली पुण्यातली ब्लड लाईन आहे. हे लढते जे कापूस म्हणतो ना आपण सर्व, हे जे आमची ब्लड लाईन, जुनी ब्लड लाईन आहे, ही आपल्याकडे 2017 पासून आहे. हां. आता यांचे बच्चे या वर्षी आमचे विकास 12 ते म्हणून मित्र आहेत, त्यांना रेस खेळायला यांचे बच्चे दिलेले आहेत. तर 300 किलोमीटरपर्यंत बच्चे आता घरी आलेले आहेत त्यांचे चालूमध्ये. हां, या वर्षीच्या रेसचा ह्या जोडाचे बच्चे त्यांनी नेलते गेल्या वर्षी. आणि दुसरा एक काळा कापूस जोड आहे, त्याचे पण बच्चे त्यांच्याकडे आहेत, रेस खेळतात. हो हो. हा काळा कापूस जो आहे ना, आपले विरा लॉफ्टवाले आहेत ना, स्वप्नील बाबदळवी, हा मी त्यांच्याकडून घेतलेला होता. हा 2017ला पक्षी घेतलेला आहे. हां. हो. ते त्यांचे पक्षी एकदम चांगले खास पक्षी त्यांच्याकडून. मी काळा कापूस खास त्यांच्या घरी गेलो होतो स्वतः घ्यायला. स्वप्नील भाऊंनी मला एक जोडा दिला होता. 2 जोडे घेतले होते मी त्यांच्याकडून काळ्या कापूसचे. हा नर आहे आणि ती मादी आपली घरचीच आहे. रिझल्ट पण यांचे पण बच्चे चांगले घरी येतात. हां, 300 किलोमीटरपर्यंत बच्चे सोडलेले घरी येते या जोडाचे पण बच्चे. काळ्या कापूसमध्ये रिंग पण दाखवा भाऊ या. हे कापूस लॉंग टू मिडल डिस्टन्स मध्ये, तर हे लढतीला चांगले चालते का फक्त रेससाठी आपण? नाही, हे माझी घरची ब्लड लाईन आहे सर्व. हे पक्षी हे घरी लढतीला पण चांगले आणि रेसमध्ये पण घरी येतात दोन्हीकडे. हां, कारण की आम्ही हे रेस खेळण्याकरताच तयार केलेले पक्षी होते घरी. आणि हा मी स्वतः पक्षी 180 किलोमीटरला सोडलेला पक्षी आहे माझ्या घरचा. हा स्वतः घरी सोडलेला पक्षी आहे 180 किलोमीटरला. आता बच्चा घेतलेला याला.
मला एक सांगा, तुम्ही बाहेरून ज्यावेळेस जोड विकत घेता तेव्हा नक्की काय बघता त्या जोडमध्ये? जोड म्हणजे आम्ही पहिलं मालक कोण येतो बघतो त्याचा. बरं. जो मालक जो घेतो त्या मालकाकडून पक्षी आपण त्या क्वालिटीमध्ये घ्यायचा आहे. त्यांना पैसे पण तेवढे द्यायचे. मालकावर डिपेंड आहे, मालक कोण आहे त्यानुसार पक्षी घेतो. बाकी आणि काय नाही. पक्षी घेताना पेडिग्री बघून घेता का ते मालकाची लाईन किंवा खान बघून तसं? नाही, पक्षीचं पेडिग्री पण बघतो, पक्षी कोणत्या क्वालिटीचा मालक पण ते सांगतात आपल्याला काय आहे. पक्षी घेताना ते सगळी चौकशी करून पक्षी घ्यायचा, कारण की आपण त्यांना पैसे पण तेवढे देतो ना. अच्छा, मला एक सांगा, आपल्याकडून पट्ट्या घेऊन जातात लोक, त्यावेळेस नक्की काय बघतात त्या, म्हणजे पट्ट्यामध्ये लोक सध्या काय आवड काय आहे जास्त लोकांना? आता लोक आपल्याकडून पक्षी घेऊन जातात, त्यांना पक्षी आपले आवडतात, कारण की मी पक्षी जे जमा केलेले आहेत मी ते चांगल्या लोकांचेच पक्षी घेतलेले, ब्लड लाईन चांगले घेतलेले, पेडिग्रीचे पक्षी आहेत, जनार्दन पक्षी आहेत, म्हणजे चांगले चांगले सेडल आहे, टायगर ग्रिझल आहे, मिलियम्स आहेत माझ्याकडं. मी चेन्नईमधून पक्षी घेतलेले आहेत. पण जे शौक करतात त्यांना आवडतात पक्षी, ते पक्षी लोक आपल्याला कॉल करतात की ह्या पट्टा तुमच्याकडे भेटेल का. तो पक्षी माझा जो त्यावेळेस तो पक्षी माझ्या अवेलेबल असेल तर मी लोकांना पक्षी देत होतो माझ्याकडून. नवीन पोरं आहेत, नवीन दाबल चालू केले, ते पट्टे घेऊन जातात, तर त्यांना तुम्ही काय सांगता की चालू करताना काय काळजी घ्यावं, कसं? चालू करताना फक्त एक सांगणं आहे की त्यांना माझा पक्षी नेल्यानंतर फक्त त्या लॉफ्टमधून बाहेर काढता येईल. त्याच्यात तुमच्या घरावर फक्त त्यांनी एकदा दोनदा वर खाली करू द्या, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याला बिंदास बाहेर सोडा, काय अडचण नाही. तो पक्षी 2 दिवस जरी जंगलीमध्ये राहिले तरी तुमच्या घरी पक्षी येणार. एवढी खात्री आपल्या पक्ष्यांची. ठीक आहे, आपण पुढचे जोडे बघू. कारण की आपले पक्षी लोक नाही, 2-2 वर्ष लोक बुकिंग करतात, वेटिंग करतात, थांबतात पठ्ठे पाहिजे आम्हाला म्हणून. जर आपल्याकडून पट्टे घ्यायचे असेल तर अवेलेबल नसतात, ते आधी बुकिंग करावं लागतं तुमचं? हा, ते आजवर फोन करून सांगून ठेवतात की आम्हाला पक्षी हवेत, हे पक्षी पाहिजे, ते पक्षी पाहिजे, तशी लोक पक्षी घेतात. सध्या डिमांड कुठल्या जास्त पट्ट्यांना? कापूस ग्रिझलमध्ये तसं आता जी रिक्वायरमेंट मार्केटला जसं आहे ना त्या पद्धतीचं पक्षी आहेत माझ्याकडे. जास्त करून सेडलमध्ये मागतात पक्षी, कापूसमध्ये मागतात, जनार्दनमध्ये मागतात, टायगर ग्रिझल पाहिजे, सिल्वर ग्रिझल पाहिजे, मी अशी जे पक्षी पाहिजे तेच पक्षी माझ्याकडे अवेलेबल सगळे तुम्हाला भेटणार. हा, तुम्ही पेडिग्री सहित देता का ती म्हणजे करता? आता पेडिग्री पाहिजे तर पेडिग्री पण देतो, नसन पाहिजे तर बिना पेडिग्रीचं पण पक्षी देतो. ओळखीवरती म्हटलं ते तुमच्या नावावरती ते फक्त आपले नावच लोक पक्षी घेतात. GW लॉफ्ट नावळ म्हटलं ना तर लोक विचार करत नाही, बिंदास घेऊन जातात. मला एक सांग, आता एवढ्या जोड्या तुम्ही सांभाळताय तर त्याला साधारण धान्य किती लागतं? एवढं जोडा किती आहेत मला सांगा आधी. तसं आमच्याकडे जोडा आता 52 जोड आहेत टोटल. 52 जोड आहेत. साधारण त्यांना महिन्याला खर्च होतो आमचा साधारण एक 18,000 रुपये. सगळ्यांना मिळून? सगळ्यांचा मिळून 18,000 रुपये आमचा खर्च होतो दर महिन्याला. बरं, आणि यांना औषध पाणी कसं असतं, काय काय देते? औषध पाणी आता पाहूनच आमचं देतात. 15 दिवसाला ॲपल विनेगर देतो पाण्यामधून, आणि इकडे मेरीक्विनची बॉटल येते, मेरीक्विनचं पाणी देतो, बाकी काय नाही. साधारण आणि फक्त मेंटेनन्समध्ये आम्ही साफसफाई वगैरे क्लीन ठेवतो, त्याच्याकरता काय आजाराचं वगैरे काही प्रमाण कमी राहतं. आणि जास्त करून आम्ही बाहेरचे पक्षी घेत नाही, सगळे आहे ते घरचेच तयार करतो. आणि धान्यामध्ये मिक्स धान्य साधारण पूर्ण खर्च साधारण महिन्याचा अंदाज? महिन्याचा एक साधारण धरून चालू 20-22 हजार रुपये खर्च होतो सगळ्यांचा मिळून. आणि त्यामध्ये औषध पण त्यामध्ये सगळं इन्क्लूड करा त्याच्यामध्ये. बरं, आता कधी कधी आजार पण आपल्या हातात काही गोष्टी नसतात, तर त्यात नुकसान पण काय आपल्याला तेवढे ताकद ठेवायला लागते, होतं नुकसान. अच्छा. आणि पक्षी समजा आपण घ्यायला येतात लोक, तुमची मागणी पण बरीच आहे, तर त्याचं ट्रान्सपोर्टचं कसं असतं? का स्वतः येऊन घेऊन जायचं आजपर्यंत? स्वतः येतात घेऊन जातात. अच्छा, आपण ट्रान्सपोर्ट वगैरे नाही, जर कोणी म्हणलं आम्हाला वेळ भेटत नाही, कामामुळे टाइम नाही, मग जे असेल ते आपले कोण मित्र असेल त्यांना आपण सांगतो बघ की असं असं आहे, ते पुढचे त्यांचे चार्जेस पे करतात आणि घेऊन जातात. आता सध्या ब्रीडिंग भरपूर प्रमाणात चालू आहे आणि प्रत्येक पक्षाखाली 2-2 पिल्लं आहेत, जोडाखाली प्रत्येकाने, आणि ते पण एकदम हेल्दी आहेत, स्ट्रॉंग पक्षी आहेत. तर त्याचं कारण काय, म्हणजे कसं नियोजन कसं आहे, कशामुळे होतं ते नियोजन? आमचे पाहुणे करते निलेश भाऊ खंडागळे, ते तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांचं कशा पद्धतीत काम चालतं. कारण की आपण कसं आहे, आपण 15 दिवसातून इकडे येतो, हा, सर्व जबाबदारी ते घेतात, म्हणजे सर्व पक्षी तेच बघतात कसे हँडल करायचे, जोडे कसे आहेत, पिल्लं कसे आहेत, ते सर्व त्यांच्याकडे. निलेश भाऊ या जरा 2 मिनिटं. मला सांगा निलेश भाऊ, तुमचे सगळे इथलं नियोजन बघतात बरोबर, तर मला सांगा तुमचं नियोजन कसं असतं सकाळी उठल्यानंतर पासून ते रात्रीपर्यंत, काय कसं नियोजन करतात? मी सकाळी 9 वाजता येतो इथं वरती, साफसफाई वगैरे झाली की मध्ये त्यांना एक ग्लास धान्य टाकतो, त्याच्यानंतर पाणी ज्याच्यापैकी पाणी नसतं ते पाणी वगैरे चेंज करतो, आणि बाकी काय तेवढंच. आणि जे 15 दिवसाला 10 दिवसाला जे औषध आहे लिक्विड ते फक्त चेंज करतो बस. आणि धान्य 24 तास त्यांच्या समोर असतं? 24 तास असतं. आणि पाणी 2 टाइम बदलता का? एकदा ठेवलं की दुसऱ्या दिवशी? एकदा ठेवलं का 2 दिवसांनी चेंज करतो.
कसं होतं की त्यांना पण कामामधून थोडा वेळ भेटला पाहिजे, त्यांचा केटरिंगचा व्यवसाय मोठा, त्यांना पण वेळ भेटला पाहिजे. आणि आपण कसं आहे की 3 दिवसानंतर दर 3 दिवसाला म्हणजे समजा आज जर आपण वरती आलो तर उद्याचा दिवस सोडून द्यायचा, परत दिवशी वरती यायचं. म्हणजे आमचा ड्रिंकर जो आहे आतला तो 3 लिटरचा ड्रिंकर आहे आणि त्यांना ग्रीट माती वगैरे सगळं आतल्या आत आहे, त्याच्याकरता त्यांची काय अडचण येत नाही. तिसऱ्या दिवशी कंपल्सरी सकाळी 9 वाजता वरती यायचं त्यांच्या बशी. आणि धान्य पाणी करायला साधारण आम्हाला एक 20 ते 25 मिनटं खूप होतात. माणसाचा वेळ पण वाचतो आणि टायमामध्ये सगळं त्यांचं बघून पण होतं व्यवस्थित. मला सांगा, ब्रीडिंग करणं एवढं सोपी गोष्ट नाही, कारण पट्टे असतात, त्यांची बरेचदा घाण होती, किडे होतात. बऱ्याचदा काय होतं की किडे पण ते पक्ष्यांना हे करतात. तर त्याची कशी सोय कशी करता तुम्ही? स्वच्छता रोजच्या रोज असते, 2 दिवसाला का कसं म्हणजे नियोजन? नाही, आमचं ट्रे आम्ही 2 महिन्यांनी चेंज करतो, साफ करतो. आणि त्यांची आतली जी गादी आहे ती जर एक जोडणी घालायला पाहिजे, एक गादी चेंज करतो आम्ही. म्हणजे त्याच्या खाली किडे वगैरे काय होत नाही. जर जास्त ओलं झालं तर मग लगेच चेंज करू लागतो. पण ते बाउल मला वाटतं रोज चेक करावं लागत असं ना, कारण किडे बिडे लगेच त्याला धरतात ते. नाही काय नाही, एवढं बाऊल ते वेगळे आहेत आपले, त्याच्यामधून जे पाणी येतं शिटवड्याचं ते पाणी खाली पडून जातं. हां. आणि समजा पट्टे झाले तर त्याला वेगळं असं काही असतं, टॉनिक म्हणा, लिक्विड का असं नाही, काही? काय ते पक्षाला जे धान्य किंवा येतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व. बरं, मला एक सांगा, आता सध्या ब्रीडिंग चालू आहे आपलं, तर जोड्या तुम्ही तोडता वर्षभर का कसं? ब्रीडिंग कधी चालू असतं? नाही, आता आमचा शेवटचा जोड्या म्हणजे आता काय होतं, गरमी चाल हीट वाढत चालली ना, तर प्रॉब्लेम काय होतं, दिवी वगैरे चालू होती. पक्षी आता जवळजवळ 4 जोड चालून झालेले आहेत, काहींची अंडी फिरून वगैरे 5 जोड चालू आहे त्यांचा. मग पक्षी वीक होतो उन्हाळ्यामध्ये, मग त्याच्यापेक्षा गरम धान्य सर्व हीट गरम आहे जास्त. मग पक्षी आता आपण काय करणार, समजा आता कोणता महिना चालू आहे? फेब्रुवारी. एप्रिलपर्यंत सर्व बंद होणार. आणि गणपती ज्यावेळेस जाणार, आपली अनंत चतुर्थी होती ना, अनंत चतुर्थी गेल्यानंतर त्याच्यानंतर 10 दिवसानंतर आपण परत जोडे लावून टाकतो. कंपल्सरी 4 ते 5 महिने पक्ष्यांना पूर्ण आराम देतो. हां. आणि पक्षी जोडा तोडल्यानंतर त्याच्या धान्यात बदल होतो का तेच असतं? नाही, ते धान्य कंपल्सरी तेच, औषध पण तेच त्यांचं, त्यांच्यामध्ये दुसरा काहीच बदल नाही. फक्त आम्ही बाहेरून पक्षी घेतला तरी तो पूर्ण क्वारंटाईन करतो, 10 दिवस त्याला बाहेर ठेवतो, मग आपल्या लॉटमध्ये आणतो. मला सांगा, आता 50 जोड्या आहेत तुमच्या, तर 50च्या 50 जोड्या तोडता तुम्ही. तर ज्यावेळेस जोडा लावता त्यावेळेस तेच आधीच्या जोडा होता त्याच लावता का बदलून चेंज करून? किंवा चेंज करतो म्हणजे रिक्वायरमेंट हिशोबात. म्हणजे आम्ही जर समजा कोण म्हणलं आम्हाला हे पक्षी असे जास्त पाहिजेत, सर्व जोडे परत चेंज करून टाकतो आम्ही. आणि समजा कुणाला पक्षी पाहिजे असते तर आता पक्षी त्याला अवेलेबल नाहीये तुमचं, तर बुकिंग आधी करावं लागते असं मी ऐकलं. तर ते 100%. कसं म्हणजे आधी तुम्हाला किती ऑर्डर द्यावी लागते किंवा असं कसं? तसं काय नाही, आम्ही काय कोणाचे पैसे वगैरे काही घेत नाही, काय नाही. फक्त आम्हाला एक कॉल करून ठेवलं, तुम्ही अजून सांगितलं आम्हाला ह्या टायमाला हे पक्षी लागणार आहेत, फक्त आम्ही मोबाईल नंबर लिहून ठेवतो त्याचा. त्या टायमाला त्यांना आपल्याकडे ज्यावेळेस पक्षी अवेलेबल होतील त्यावेळेस सांगायचे तुम्हाला पक्षी तुमचे तयार आहेत, तर पुढच्या व्यक्ती मला काय अडचण आहे, आम्हाला नाही जमणार, तर दुसरे लोक असतात मी त्यांना देऊन टाकतो, पण कोणाचे पैसे वगैरे घेत नाही. पक्षी हातात घेतलं की त्याची क्वालिटी कळते की हा कुठल्या क्वालिटीत पक्षी? लोकांना दिसतं की आता तुमच्या पट्ट्यांचे पण रेट कसे आहेत. आणि हे पक्षी घेताना तुम्ही साधारण किती इन्व्हेस्ट केले हे लोक विचार नाहीत करत. तर मला सांगा की आता 50 जोड्या आहेत, तर साधारण किती इन्व्हेस्ट केलं असेल तुम्ही? यांचे आम्ही 8 ते 9 लाख रुपये गेले आमचे सगळे फक्त पक्षी गेज वेगळे त्याचे बनवलेले. अच्छा. म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस आपण पक्षी विकत घेतो तर ते आपल्याला फक्त रेट दिसतो त्या पक्ष्यांचा की खूप मोठ्या प्रमाणात रेट लावलाय, त्याच्या पाठीमागची इन्व्हेस्टमेंट लोकांना दिसत नाही. बरोबर आहे. तर लोकांपर्यंत ही पण गोष्ट पोहोचली पाहिजे की हे सांभाळणं, त्यांचा मेंटेनन्स असतो, औषध असतं, आहे ना. आज बघा की आम्ही जोडे तोडले तरी आमच्या पक्षाला 25,000 रुपये दर महिना खर्च आहे. खर्च तेवढा. तेवढा खर्च कमी नाही आला त्यांचा. ती पण काळजी करायला लागते, घ्यायला लागते. 5 महिने तो पक्षी तेवढंच मेंटेन ठेवायला लागतो परत वाढव करत घेण्याकरता आम्हाला. मला एक सांगा की हे सगळं दिसतंय लोकांना की एवढे पक्षी उत्पन्न वगैरे, पण खरंच हे परवडत आहे का? 100% परवडत आहे. काही परवडत नाही असं काही नाही. तुम्ही जर करत असाल तर 100% परवडत असा काही विषय नाही. कारण की गेल्या वर्षी आम्ही 8 लाखाचे बच्चे विकले होते. हां. तर ह्या वर्षी आम्ही आतापर्यंत साधारण 260 पिल्लं विकलेली आहेत आणि अजून माझे 2 लॉट जायचे आहेत. हां. आणि साधारण आम्ही एक बच्चा 3,000, 4,000, 5,000 प्लसच देतोय, त्याचे कमी बच्चे देत नाही. शौक पण आहे आणि उत्पन्न जर केलं तर 100% काय विषय नाही. कारण की आता आमचे हवेचे पक्षी आम्ही बाजी बंद करून साधारण 2020-21ला आम्ही हवेचे पक्षी सेल करून टाकले होते. त्याच्यानंतर आम्ही बाजी बंद केलेली आहे. त्यांना वेळ नाही, मला वेळ नाही, माझा हॉटेल व्यवसाय असल्यामुळे टाइम भेटत नाही.
आणि त्याच्यातून वेळ काढून आम्ही आपला शौक पूर्ण करतोय की आपल्याला याची आवड आहे. मी राहिला वडगाव मावळला आहे, पक्षी आपल्यापासून 28 किलोमीटर लांब आहे. त्यातून मी दर शनिवारी 15 दिवसांनी वेळ काढून इकडे येतो. तोपर्यंत निलेश भाऊ एकदम पक्ष्यांची काळजी व्यवस्थित घेतात, ते बघतात काही विषय नाही एवढा पक्ष्यांचा. सध्या शौक आधी- पण पूर्ण होतो आणि आपल्याला आवड आहे त्याची. बरोबर. हम्म. नाही, पूर्वीच्या आणि काळी जेणेकरून लोकांना पक्षी पण चांगले भेटतात. बरोबर. म्हणजे जे पोरं आहेत त्यांना पक्षी पाहिजे भाऊ चांगल्या क्वालिटीचे, ते लोक कॉल करतात, हा पक्षी भेटेल का, ते आपण देतो. नाही, आता पक्षी पाळण्याविषयी लोकांचा बराच दृष्टिकोन पण बदललाय, पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या आहेत. पण अजून काही कमेंट अशा येतात की हा नाद असा आहे तसा आहे. तर एक उदाहरण तुमचं आमच्या समोर आहे की म्हणजे तुम्ही व्यवसाय करता, त्याच्यामध्ये प्रगती केलेली, पक्षी पण शौक पण दोन्ही करत आहे. तर मला सांगा की हा नाद कसा आहे, नक्की केला पाहिजे की- हो 100% नाद केला पाहिजे. नाद पाहिजे माणसाला. तो विषय कसा आहे की नाद करा, व्यवसाय पण करा, कामावर पण लक्ष द्या आणि शौक पण पूर्ण करा, जेणेकरून घरच्यांना पण त्याची अडचण नाही राहणार, आपल्याला कोण बोललं पण नाही पाहिजे. एवढंच मत आहे, बाकी काय नाही. बरोबर. आता मला पण नाद आहे, पण मी सगळं शौक करून पूर्ण करतो, व्यवसाय करतोय, पक्ष्यांचं बघतोय, घरचं बघतोय. मी कसं कुणी आपल्याला बोललं नाही पाहिजे. पोरांनी पण तेच करायला पाहिजे की कुणाची बोलणी खायची नाही. शौक करा, काम करा, जे आपले शिकत असेल त्यांनी शाळा बघून शौक करा, बाकी काय नाही. म्हणजे तुम्ही एवढ्या क्वालिटीचे पक्षी तुम्ही तुमच्याकडे जमा केलेत आणि ते त्याचे बच्चे काढून तो विकता, हे मला महत्वाचं का वाटतं की माझ्यासारखे जे आहेत पक्षी पाळणार आहेत थोडी, ती खेड्यागावात छोटी मोठी 200-250 पक्षी माझ्याकडे पण आहेत. पण जर मला माझी नसल वाढवायची असेल तर मला दुसरा पर्याय की तुमच्यासारख्या लोकांकडूनच मला ते पक्षी मिळणार आहे. जर तुम्ही हे पक्षी नाही विकले तर तुम्हाला फरक नाही पडणार आहे, पण ती नसल माझ्याकडे नसणार आहे. म्हणजे तो माझा जो काही नाद आहे, छंद आहे, तो पूर्ण होणार नाही. म्हणून तुमचं काम का महत्वाचं आहे की तुम्ही लोकांपर्यंत हे पक्षी पोहोचवताय. 100%.
बाजीगर छोटा असो की मोठा, धाबळ मोठी असू देत नाही तर छोटी असू देत, प्रत्येकाकडे चांगल्या जातीची कबुतरं असणं गरजेचं आहे आणि ती कबुतरं आपले गणेश शेठ वायकर उपलब्ध करून देत आहेत. हे त्यांचं खूप मोठं काम आहे. शेठ, तुमचं धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ दिलात. हर्षद भाऊ शिंदे, तुमचं पण मनापासून धन्यवाद. कारण की आपलं 2 वर्षापूर्वी बोलणं आलं होतं, तुम्हाला एक मस्तपैकी पिक्चर बनवायचं आहे हो. कबुतरांवरती, आपल्या बरोबर. लॉफ्टवरती. बरोबर. सगळ्याला सगळं घेऊन तुम्ही काम करता, एक नंबर काम आहे तुमचं. तुमचं जे आहे चालले कार्य एकदम बेस्ट आहे, त्याच्याबद्दल काही नाही. प्रशांत भाऊ पण आहेत शूटिंग करण्यासाठी, दोघांचं पण मनापासून धन्यवाद. धन्यवाद शेठ. पुढील तुमच्या वाटचालीस आमच्याकडून हार्दिक धन्यवाद. शुभेच्छा आणि पिक्चर एक नंबर काढा तुम्ही, काय विषय नाही. नक्की नक्की तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या. हा, आणि बाजीगर मित्रांना विनंती आहे की तुम्ही खूप व्हिडिओ बघताय, व्ह्यूज खूप मिळत आहेत, पण सबस्क्राईब कमी होत आहेत, तर सर्वांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.